पारंपरिक शाही आहे ती बोटावर लावण्यात येणार आहे. काय सांगाल? अहो, झालेलं पाप झाकताय. निवडणूक आयोगाला या सर्व गोष्टींची शरम वाटली पाहिजे. झालेली चूक जी आहे ती अक्षम्य होती. पुन्हा निवडणुका घ्या ना. पुन्हा एकदा मतदार द्या, बोगस मतदार थांबवा. गाड्याच्या गाड्या भरून, ट्रॅव्हलर्स भरून, मोठ्या बस भरून बोगस मतदार गेले. बोगस मतदार बचत गटांच्या महिलांचं मतदार कार्ड आपण बनवून ठेवलं. संघटित स्वरूपाचा गुन्हा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत आहेत. आणि आता शाहीच्या माध्यमातून एक्सपोज झाल्यावर आता त्यांची जी सावरासावर सुरू आहे ही केविलवाणी त्यांची एक युक्तिवाद आहे. अनेक ठिकाणी अशी समोरचाच लाईट लागत होता. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत. एकंदर जे चाललंय ते अत्यंत चुकीचं चाललंय. निवडणूक आयोग फ्री अँड फेअर इलेक्शन घेत नाही. प्रक्रिया ही पार्शलिटीने होत आहे. हे त्रिकाल बाधित सत्य तेच जाणून प्रत्येक निवडणुकीत प्राकर्षाने हाच मुद्दा समोर येत आहे. त्यामुळे भाजप किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा अजित पवार यांचं अभिनंदन करण्याच्या पहिले निवडणूक आयोगाचंच अभिनंदन करावं असं वाटतं. आणि नंबर 2 वर प्रशासन, मग ते महसूल असेल, पोलीस प्रशासन असेल, यांचं नंबर 2 वर त्यांचं अभिनंदन करावं असं लागतं. आणि या निवडणुकीमध्ये तर महापालिका आयुक्त जे आहेत हे देखील यशाचे शिलेदार आहेत. त्यांचे अभिनंदन केलं तर त्याच्यात चुकीचं ठरणार नाही. आम्ही यश अपयशाची पर्वा न करता आम्ही ही वैचारिक लढाई या संदर्भामध्ये पुढे गेलो. या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावर जिथे शक्य आहे तिथे स्वबळावर, जिथे आघाडी शक्य असेल तिथे आघाडी ही भूमिका घेऊन गेलो. आमचा वैचारिक संघर्षाचा आणि संघटना विस्ताराचा जो अजेंडा होता याही निवडणुकीत आम्ही तो पूर्ण केला आहे. दादा, शाही पुसली गेली, काल दिवसभर तीच चर्चा रंगली, काय म्हणा? निश्चित पुसल्या गेलेली शाही आणि उडालेली लोकशाही या 2 मुद्दे या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्राकर्षण जाणवले. आणि या 2 मुद्द्यांच्या अनुषंगानं गांभीर्यानं विचार तमाम नागरिकांनी केला पाहिजे. संविधानिक पद्धतीनं या देशाचा कारभार चालला पाहिजे. मात्र भारतीय जनता पार्टी ही पुसलेली शाही आणि पुसलेली लोकशाही ही पुढे रेटत असताना अराजकतेच्या खाईत देशाला घेऊन चालली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. अजिबात अशा स्वरूपाचं आकलन अद्यापपर्यंत आमचं नाही. मात्र ते आमचे मित्रपक्ष होते, उभाटा आणि मित्रपक्ष आहेत. आम्ही स्वतंत्र लढण्याची भूमिका जी घेतली होती ती एका रणनीतीचा भाग होता. त्यामुळे असं कुठेही म्हणणं हे घाईत गडबडचं होईल. महायुती निवडणुकीच्या पक्षांनी आता सोबत राहणार आहे. नुरा कुस्ती होती, त्यांची हिंमत होती तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं. त्यामुळे आता नुरा कुस्ती खेळून झालेली आहे, लुटुपुटीची लढाई झालेली आहे. आता सत्तेचा मेवा खाण्याकरता सर्वजण पुन्हा तुटून पडतील हे चित्र आपल्याला लवकरच बघायला मिळेल. राज्यामध्ये किती महानगरपालिका आपल्या ताब्यात राहतील आणि किती नगरसेवक निवडून आले आपले? 350 नगरसेवक काँग्रेसचे निवडून येतीलच, तशा प्रकारचे कौल प्राप्त आहेत. 5 ठिकाणी काँग्रेसचा महापौर होईल आणि काँग्रेस सत्तेमध्ये 5 व्यतिरिक्त इतर 10 ठिकाणी 15 ठिकाणी थेट स्वरूपामध्ये काँग्रेसचा सहभाग हा महानगरपालिकेच्या सत्तेत आपल्याला आढळून येईल. 5 ठिकाण कोणते? संध्याकाळपर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील. या निवडणुकीचा येणारा जिल्हा परिषदेवर काय परिणाम होऊ शकतो, काय अंदाज? प्रत्येक निवडणुकीचा ढंग वेगळा आहे, त्यामुळे परिणाम होईल असा नाहीच. मात्र 12 ज्या नगरपालिका आहे त्या 12 नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने जी बोगस मतदार, निवडणूक आयोगाला हाताशी धरणं, विड्रॉल उमेदवार करून घेणं ही जी एक प्रॅक्टिस रचलेली आहे आणि याचा हा बेछूट स्वरूपामध्ये हा उधळलेला जो घोडा आहे, जो उधळलेला आहे, याचा अर्थ ज्याला नैतिकतेचा लगाम, ज्याला कायद्याची एक चाकोरी असली पाहिजे ह्यामध्ये न बसता आता सैराट सत्ताधारी जे निघालेले आहेत त्याचाच कित्ता ते पुढे गिरवतील. मात्र बलिदानाची परंपरा असणारा काँग्रेस पक्ष कुठलीही वैचारिक तडजोड न करता आम्ही 2 हात सामना जरूर या सर्व सत्ताधाऱ्यांशी करू. निवडणूक आयोग महाविकास आघाड़ी की क्या स्थिति रहेगी? महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी ने एक बेहतर प्रदर्शन करने का पूरा प्रयास किया और उसमें वो कामयाब भी रहे. हम 3 नंबर की पार्टी ये चुनाव में उभर के सामने आएंगे. तकरीबन 350 काउंसिलर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की जीत के आएंगे और 5 जगह कांग्रेस पार्टी का महापौर बैठेगा और 10 जगह, इसके व्यतिरिक्त 10 जगह हम सत्ता में सहभागी होंगे. तो यहाँ पर हमारे सभी कार्यकर्ताओं ने बड़े कर्मठता के साथ ये लड़ाई को अंजाम दिया है. वो जमीन लेवल पर जमीन में पैर गाड़ कर वहाँ पर खड़े थे और भारतीय जनता पार्टी की गुंडागर्दी उनके मित्र पक्षों का के साथ चलाया गया. उन्होंने बुलडोजर की परवाह न करते हुए उन्होंने मूल्यों के लिए लड़ाई लड़ी. मैं इन सभी मेरे बहादुर सहयोगियों का अभिनंदन करता हूँ और पार्टी को उन पर नाज है. कांग्रेस अगर मनसे के साथ में जाती तो कुछ परिस्थिति बदल जाती? जी नहीं, ये जो स्थिति थी हमारा आकलन ये है कि ये स्थिति कायम रहती. जो उंगली पे जो शाही लगाई जा रही है वो मिट जा रही है, ऐसी कल चर्चा है सामने आई.
हा उंगली को लगाई हुई शाही का मिटना और लोकशाही का मिटना, ये दो चीज़ें इस चुनाव के माध्यम से नजर आई है। रेडी का 1 2 तुम पीछे हो जाओ ना उधर से होगा ना, चलो स्टार्ट. संक्रांतीच्या पर्वावर महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. संक्रांतीत जसा महिला वाण देत असताना जसा उखाणा घेतात, जणू काही कमळाबाईंनी तसंच सगळं जुळून आणलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. खेळी नुरा कुस्ती मित्रांसोबत केल्या विकासाच्या बाता. कमळाबाई म्हणते चला आता लोकशाहीचा गळा कापा. या अनुषंगाने या निवडणुका संपन्न झाल्या. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचाच कित्ता हा याही निवडणुकीत गिरवला गेला. उलट पक्षी एक पायरी वर चढत असताना नगरसेवक नफूत आणण्याचं एक कुटील डाव देखील या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी हा यशस्वी केलेला आहे. काँग्रेसने याही निवडणुकीत सर्वात जबाबदार विरोधी पक्ष ही भूमिका आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष ही भूमिका ही पार पाडलेली आहे. 350 नगरसेवक एकूण आमचे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील. 5 ठिकाणी आम्ही सत्तेत बसू तर 10 ठिकाणी आमची सत्तेत भागीदारी ही राहील. आमच्याशिवाय सरकार होऊ शकणार नाही अशी एकंदर महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आणि पॅन महाराष्ट्रात क्रमांक 2चा पक्ष किंवा क्रमांक 3चा पक्ष म्हणून काँग्रेस हा पॅन महाराष्ट्रात राहील. आणि या अनुषंगानं आगामी काळात आम्ही आमची वैचारिक भूमिका आणि राजकीय जी लढाई आहे ती लढत राहू. ही सत्तेचं राजकारण नाही तर हे विचारांचं राजकारण आहे. या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत. लोकशाही खरोखर संकटात आहे हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. काल आपल्या माध्यमातून काल परवा पाकिट पळवापळवी, बोगस मतदान, निवडणूक आयोगाला आपण धारेवर धरत असताना निवडणूक आयुक्तांची उडालेली भांबेरी, हे सर्व जे आपण बघतोय ते फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही. हाच यामागचा असणारा अर्थ आहे. जेव्हा राईटिस्ट विचार, जेव्हा हुकुमशाह हा वाढत असतो तेव्हा वाढत जातो आणि एका क्षणाला त्यांचा फुगा फुटतो. आता फुगा फुटण्याचा क्षण आता हा जवळ आलेला आहे. कालच आता उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि पुढचा सर्व काळ हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी अडचणीचा राहणार आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय चेहरा, महाराष्ट्राचे चेहरे दाखवले, मग काही लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता थेट पैसे वाटत असताना विरोधकांची मानसिक दिवाळखोरी जी आहे ती या निमित्तानं अधोरेखित झाली. मात्र आम्ही कुठेही विचारांशी तडजोड न करता, कुठेही अभद्र स्वरूपाची युती न करता काँग्रेस पक्ष पुढे गेला. आमच्या तमाम लढलेल्या सर्व नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो, कारण ही लढाई जिंकण्यापेक्षाही लढणारा कार्यकर्ता हा पक्षाला अधिक महत्त्वाचा आहे. अशा तमाम कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. मला अभिमान आहे की काँग्रेस पक्षामध्ये तडजोड न करता लढणारे आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या बुलडोजर समोर जमिनीत पाय रोवून उभे राहणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहे. याचा सार्थ अभिमान आहे. मिळालेले यश हे निश्चित स्वरूपाचं हे सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. जे मिळालेलं जे अपयश आहे हा अपयश हा वैचारिक प्रेरणेचा आहे. त्यामुळे अपयशाने खचून न जाता पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस निश्चित प्रयत्न करेल ही देखील या ठिकाणी जबाबदारीने सांगतो. आणि मकर संक्रांतीच्या आणि सत्तेच्या कमळाबाईंना शुभेच्छा देत असताना पुन्हा एक बार त्यांच्या विजयाचं वर्णन करायचं तर असं म्हटलं पाहिजे की करून घेतलं बोगस मतदान, वाटल्या नोटा, निवडणूक आयोगाच्या मदतीने कमळाबाई बांधते आता सत्तेचा फेटा. दादा महाराष्ट्र महापालिकांच्या निवडणुकीत निकाल लागले त्याकडे कसे बघतो? महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचा कित्ता गिरवला गेला. खूप मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर हा केला गेला. बोगस मतदानात झालं. मात्र इथं पण आमचा कार्यकर्ता हा जमिनीत पाय रोवून हा खंबीर स्वरूपात उभा होता. कुठल्याही प्रकारची तडजोड न करता आम्ही अत्यंत कर्मठतेने ही निवडणूक लढलो आणि सुमारे 350 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून येतील. 5 ठिकाणी काँग्रेसचा महापौर होईल आणि 10 ठिकाणी आम्ही सत्तेत सहभागी राहू असं एकंदरीत चित्र आहे. सत्ता हा आपल्या ठिकाणी आहे. हा काळ संघर्षाचा आहे, वैचारिक लढाई लढण्याचा आहे आणि काँग्रेस ही लढाई लढण्याकरता कटिबद्ध आहे. BMCमध्ये ठाकरेंसोबत काँग्रेस आणि मनसेची युती झाली असती तर फरक जाणवला असतो. मुळात मुंबईमध्ये आलेलं यश हे फिक्सिंगचा एक भाग आहे. प्रभाग रचनेपासून तर नवीन आणलेली मशीन करता ती पाडू नावाची जी मशीन आहे तिथपर्यंत सगळं जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाने
शाहीच मिटवली नाही तर लोकशाही मिटवलेली आहे असं म्हणणं औचित्याचं ठरेल. आगामी निवडणुकामध्ये निवडणूक आयोग पारंपरिक शाही लावण्याचा प्रयत्न करत. मुळात लावलेली शाही पुसल्या कशी गेली आणि लोकशाही कशी पुसल्या गेली याचा जाब हा भाजपने पहिले दिला पाहिजे आणि या सत्व परिस्थितीतून पुढे जात असताना पुढचं नियोजन सांगितलं पाहिजे. सावरासावर करणं हे बंद केलं पाहिजे निवडणूक आयोगाने. भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर चालणं देखील बंद केलं पाहिजे. दादा, आगामी जिल्हा परिषद निवडणूक आहे, पंचायत समिती आहे, त्याकडे कसं बघतं? कारण ही निवडणुकीचे निकाल त्यावर परिणाम होते. परिणाम जो 2 निवडणुकीचा कित्ता आहे तोच कित्ता हा पुढच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गिरवला जाणार आहे आणि भारतीय जनता पक्ष ही कुठल्याही प्रकारची नैतिकता त्यांच्या शिल्लक नाही, कुठल्या प्रकारची लाज देखील ते आता बाळगायला तयार नाही. त्यामुळे बेशरम स्वरूपामध्ये पुढची निवडणूक लढताना ते आढळून येतील. मात्र आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड न करता बिना हताश होता आम्ही संपूर्ण कटिबद्धतेतून पुढच्याही सर्व निवडणुका लढू.